आता वय दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप। तर ऐतिहासिक वास्तूत नमाज पठण खपवून घेणार नाही। तुम्ही हिंदू धर्मात किंवा धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा। खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक। शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक। संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडलं। पतित पावना संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मेधा कुलकर्णींचं शिववंदन। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक। शनिवार वाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला। निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची। मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। 2024 मध्ये दोन्ही LLP कंपनींमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री। जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांना मुरलीधर मोहोळांचं उत्तर। शेट्टी मोठे शेतकरी नेते, माहिती न घेता भेछूट आरोप। मोहोळांचं वक्तव्य। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी धनगेकरांची मागणी। धनगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले। धनगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती। मुरलीधर मोहोळांची टीका। महायुतीत असल्यानं रवींद्र धनगेकरांनी बोलताना भान राखावं। प्रवीण दरेकर यांचा धनगेकरांना सल्ला। एकनाथ शिंदेंनी धनगेकरांना समज द्यावी असाही लगावला टोला। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाला स्थगिती देतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। राजू शेट्टींची माहिती। तर या निर्णयात सहभागी असलेल्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा। सुप्रिया सुळेंची मागणी।